घाटकोपर दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा आता 17वर पोहोचलाय तर 75 जण जखमी असून त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये 63 तासांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। आतापर्यंत होर्डिंगचा 60% सांगाडा काढण्यात आलाय। या सांगाड्याखाली 30 ते 40 लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। ढिगाऱ्याखालून काढलेल्या वाहनांची स्थिती पाहून अंगावर अक्षरशः काटा येतोय। 4.5 ते 5 फूट उंचीच्या कार दबून 2 फुटांच्या झालेल्या आहेत। होर्डिंग कोसळल्यावर या कारमधल्या प्रवाशांची काय अवस्था झाली असेल याची तर कल्पनाही न केलेली बरी। अमेय राणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अमेय, 63 तासांपासून अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। 60% ढिगारा उपसला गेलाय, काय परिस्थिती आहे सध्याची? प्रज्ञा, हे रेस्क्यू ऑपरेशन आज संपेल अशी अपेक्षा आहे, कारण की शेवटचे 2 गर्डर शिल्लक आहेत। एक जो रस्त्याच्या बाजूचा गर्डर होता त्या खालना त्याच दिवशी म्हणजे घटनेच्या काही तासानंतर जेव्हा त्या बाजूला बचाव कार्य सुरू होतं तेव्हा सपोर्ट लावून तिकडच्या ज्या गाड्या आणि अडकलेली लोक होतं ती आधी बाहेर काढण्यात आली। मात्र आतल्या बाजूला जे बचाव कार्य होतं ते करण्यास हे 60 तासांहून अधिक काळ लागलेला आहे। त्यापैकी आपण बघू शकतो की सध्या जवळपास 80% जे काम आहे ते पूर्ण झाल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय। केवळ 2 गर्डर शिल्लक आहेत आणि त्यातला एक मधला जो 2 नंबरचा गर्डर होता त्याच्याच खाली काही गाड्या अडकल्याची शक्यता आहे। पुढे एक मोठा ट्रक आहे, त्यामुळे त्याच्या पुढच्या काही गाड्या सुदैवानं त्यात बचावल्या आणि त्यातल्या लोकांना तात्काळ बाहेर काढण्यात बचाव कार्याला यश आलं। परंतु आता हे शेवटचे 2 गर्डर काढल्यानंतर हे बचाव कार्य संपेल अशी अपेक्षा आहे, कारण की आज संध्याकाळपर्यंत हे बचाव कार्य संपण्याची अपेक्षा आहे। आतापर्यंत एनडीआरएफने दिलेल्या माहितीनुसार या लोखंडी ढिगाऱ्यातनं 16 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि हे बचाव कार्य अजूनही सुरू आहे, कारण की काही ठिकाणी अद्याप गाड्या अडकल्याची शक्यता आणि ते आपल्याला दिसतंय स्पष्टपणे। या बाजूला ज्या भंगारमध्ये गाड्या ठेवलेल्या आहेत त्यांची अवस्था पाहूनच हा अपघात आणि हा आघात किती भयंकर आणि प्रचंड होता हे आपल्याला पाहता येईल। थोड्याच वेळात इथं मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी भेट देणार आहेत आणि या बचाव कार्याची ते पाहणी करणार आहेत। या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं व्हीजेटीआय स्ट्रक्चरल ऑडिटरची मदत घेतलेली आहे। व्हीजेटीआयला तसं पत्र दिलेलं आहे की नेमकी ही दुर्घटना घडण्यामागचं कारण काय होतं हे शोधण्यात आम्हाला मदत करा। त्यानंतर रेल्वेच्या प्रॉपर्टीत असलेले हे बाकीचे जे 4 त्याच प्रकारचे होर्डिंग्स होते ते सुद्धा प्रशासनानं तातडीनं हटवण्यास सुरुवात केली। आपण बघू शकतो की कालपासून हे होर्डिंग हटवण्याचं काम होतं आणि ते आजही सुरू आहे, त्यामुळे हे होर्डिंग सुद्धा तातडीनं हटवण्यात येतील। खरं तर या प्रकरणी वारंवार तक्रारी होऊनही पालिका प्रशासनानं आणि संबंधित रेल्वे प्रशासनानं का वेळीच पावलं उचलली नाही हा सवाल आहे। तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांची सुद्धा या प्रकरणी चौकशी होणार आहे। रेल्वे पोलिसांनी आपला प्राथमिक चौकशी अहवाल राज्याच्या गृह खात्याकडे सुपूर्द केलेला आहे, त्यामुळे या प्रकरणी आता कैसर खालिद यांचा जबाब नोंदवला जाईल आणि त्यानंतर त्यांची भूमिका काय होती याबाबत हे स्पष्ट केलं जाईल। मुख्य आरोपी ज्या कंपनीकडे हे होर्डिंगचं काम होतं तो भावेश भिंडे हा अद्याप फरार आहे, त्याचा शोध चालू आहे। त्याचं लास्ट लोकेशन लोणावळ्याला मिळाल्याची माहिती होती। या प्रकरणाचा तपास करणारी 7 पथकं विविध दिशेला भिंडेचा शोध घेत आहेत, परंतु लोणावळ्यानंतर त्याचं मोबाईल लोकेशन बंद झालेलं आहे आणि तो कुठेतरी पसार झालेला आहे, त्यामुळे लवकरच त्याला सुद्धा ताब्यात घेण्याचा मुंबई पोलिसांचा प्रयत्न आहे, जे या प्रकरणी या घटनेची चौकशी करत आहेत। त्यानंतर त्याच्यावर कुठल्या प्रकारे गुन्हा दाखल करण्यात येतो हे सुद्धा पाहावं लागेल। परंतु या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एनडीआरएफच्या वतीनं देण्यात आलेली आहे। जखमींवरती नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले। काही जणांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे, त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा उपचार सुरू आहेत। प्रशासनानं आपली जी आर्थिक मदत होती ती जाहीर केली आहे, परंतु खरोखर ही दुर्घटना टाळता आली असती का, कोण यासाठी नेमके जबाबदार आहेत नाही, या सगळेच प्रश्न आता उपस्थित होत आहे की ही टाळता येण्यासारखी दुर्घटना होती का, यासाठी जबाबदार कोण, कारवाई काय केली जाणार, हे सगळेच प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत। पण जे झालं ते अत्यंत दुर्दैवी होतं। अमेय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।